वद नाही राहता आलेल्या बाया, ही तरी कोणत्या नवऱ्यासोबत राहते बाई, हे तर मला कळतच नाही अजून. कधी तर दुसऱ्याला म्हणते नवऱ्यासोबत नाही राहणाऱ्या बाया, मग ही काय करते? ही कुठल्या नवऱ्यापाशी राहते? हिच्यापाशी कोणचा नवरा आहे? मेन गोष्ट म्हणजे आपल्याकडं तरी असावं. मग तर मग करूया सुरुवात आपण. ह्या बाईचं कसं आहे ना, वानखेडे बाईचं, तिचं मनस गदावर भुंकून 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 तिने जे काय केलंय ना, तिला तरी बी काही वाटतच नाही. आपण बी भुंकतो तर आपल्याला लोक बोलणारच झाले म्हणून. हा, तिला त्या गोष्टीचं बिलकुलच वाटत नाही की आपण भुंकतात म्हणून हे भुंकणार झाले, आपल्याला बोलणारच झाले सर्वजण. ती म्हणती मला बोलून बोलून सबस्क्रायबर कमवत्या, मला बोलून बोलून त्यांचे यूज कमवत्या. म्हणजे ही 2 वर्ष झालं जर दादावर बोल. तुम्ही सर्वजण अशा सर्व ठीकच असतात. मी पण साईबाबाच्या कृपाने मस्त मजेत आहेत. तुम्ही पण कसे आहात? मजेतच असताना हीच अपेक्षा करते. चला तर मग आज विषय आपला आहे वानखेडेबाईचा आहे. पूर्ण व्हिडिओ वानखेडेबाईवर आहे. आपण स्वतः नवऱ्यापाशी नांदून दमल्यावर आपण तसं बोलावं लागत असतंय. ती म्हणती धुवा धुवा, झरांग्याच्या काय चड्ड्या धुवायच्यात तर धुवा, तुम्हाला काहीच भेटणार नाही. तुला तर गु खाऊन खाऊन भेटतंय ना, पण जरांग्याचा रोज चड्ड्या धुवून धुवून म्हणती. खालच्या पातळीवरती जरांगे दादांवर बोलली, चड्ड्यावर गेली, हागण्यावर गेली, मुतण्यावर गेली, त्यांच्या बायकोच्या फोनवर गेली, बायको गाडीत हिंडती बोली, एवढ्यापर्यंत गेली की त्यांनी लेकरं किती काढले बघा. मग इतक्या खालच्या थरापर्यंत बोलली ती. आणि ती म्हणती की माझ्यावर हे बोलत्यात, नवऱ्यापाशी नाही राहिलेल्या बोलत्यात, आणि जरांग्याच्या सोडलेल्या बाया बोलत्यात. सोडलेल्या नाही बेटा, त्याला सोडलेल्या नाहीत बोलत, काय वार घेऊन बोलतात, काय वार घेऊन. समजलं का? काय वार घेऊन बोलतात. जरांगेच्या सोडलेल्या बाया नसतात त्या. आम्ही तर ओळखीत नाहीत जरांगी पाटलांना. आणि तुला काय राग येत आहे? तो नाहीच काय जरांगे पाटलावर भुंकून भुंकूनच गाडी घोडी एवढा मोठा पुरीच्या साखरपुड्याला खर्च्या, ते कुठून येतोय सगळा? अरे देवा, ही तर पहिलीच समाजसेविका बघितली की समाजसेविका, समाजाची सेवा करता करता मेवा गोळा करणारी. वानखेडे, संगीता वानखेडे ही एक पहिली समाजसेविका आहे. समाजसेवा करता करता मेवा गोळा करणारी, भुंकून भुंकून म्हणे मी समाजसेविका. खुदला म्हणती समाजसेविका. कुठली समाजसेवा केली काय माहिती? समाजातल्या स्त्रियांना गलिच्छ बोलून, समाजातल्या माणसांना गलिच्छ बोलून ही समाजसेवा करतीस का तू? रात न दिवस फेस आला आपल्याच माणसावर भुंकून भुंकून. जेव्हा काय म्हणतात ना, आपलंच आपल्यावर भुकायला लागलं तर समजून जायचं त्याला तुकडा कुंकून तरी दुसरीकडून भेटतंय. तशी तू जगत झाली. तू आपलीच आपल्यावर भुकतीस ना, तर नक्कीच तुला तुकडेच नाही, तुझं पोटच दुसरीकडूनच भरून राहिले असं समजावं लागत नाही. हायच तसं. आणि तू काय म्हणती जरांग्यानं सोडलेल्या बाया? आम्ही जरांगे पाटलावर व्हिडिओ का त्यांच्या सांगण्यावरून बनवत नाहीत. जशी तू तसंच आम्हाला समजू नको. समजलं का? आणि आम्ही बी तुझ्यासारखे आयुष्य आरामात असतो. आम्ही जर तसे तुझ्यासारखे तुकड्यावर पडणारे असतात तर आम्हाला कष्टाचं बस झालं. तू म्हणते नवऱ्यापाशी नाहीत राहत. तू कोणत्या नवऱ्यापाशी राहतीस बाई? जे गोष्ट आपण करीत नाही ते गोष्ट तरी बोलू नाही, कमीत कमी एवढी तरी पाहिजे माणसाच्या दिमागात विचार श्रेणी. माहिती आहे आम्हाला तू बोलायला लय चतुर झालेलीस. तू किती खालच्या थळाला बोलू शकतीस. आम्ही काय तुला वाईट बोलत नाहीत, पण तुझ्या शब्दाला प्रतिउत्तर देणं तर गरजेचं आहे ना. तू लईच चातुर आहेस, पण सगळ्यांचा असा खाऊन खाऊन टोपल्यानी त्या करोना मुंडेताईचा किती खाती, किती नेत्यांचा खातीस तू. आणि तुला काय वाटत आहे मी लईच इज्जत कमीली, मी लईच मोठी झाली? काय मोठी झाली नाहीस तू. तुझ्यासारखी तुझ्यासोबत आहेत फक्त. समजली का? तू जरांगे पाटलावर बोलायचं सोड.